महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या या धम्मसहलीचा समारोप करत असताना या ठिकाणी धम्मसहलीतील प्रत्येक उपासकांचा या ठिकाणी आपण गौरव सन्मान करत असतो। दरवेळेच्या प्रमाणे या धम्मसहलीतील उपासकांचा आपण या ठिकाणी सन्मान गौरवपत्र देऊन आपण त्यांचा सन्मान करत असतो। तेव्हा आजच्या या मंगलमय प्रसंगी खरं तर 18 मे 2024 रोजी आपण घरातून बाहेर निघलेलो आहोत आणि बौद्ध धर्मातील जे काही महत्त्वपूर्ण धार्मिक ठिकाणं आहेत त्या धार्मिक ठिकाणांना आणि छोट्या मोठ्या जवळपास अनेक ठिकाणांना आपण भेट देऊन आज आपण सुखरूप आपल्या या महू येथे आपण पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी धम्मसहलीचा समारोप होऊन इथून आता औरंगाबादच्या दिशेने जाताना रस्त्यामध्ये ज्यांचे गावं आहेत त्यांच्या गावामध्ये आता आपले उपासक उतरणारे आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपला समारोप या प्रसंगी मला वाटतं या धम्मसहलीतील काही उपासकांना बोलायचं असेल, काही विचार मांडायचे असतील तर 5-5 मिनटं आपण 2-2 मिनटं वेळ देऊया। जर कोणाची इच्छा असेल तर आपण समोर यायचं आहे आणि आपण समोर येऊन स्टेजवरती बोलायचं आहे। आपल्या धम्मसहलीतील उपासक आदरणीय गवई सर हे स्वतःहून या धम्मसहलीचा अनुभव सांगतील किंवा त्यांना काय अनुभव आला, चांगला असेल चांगला बोलतील, वाईट असेल वाईट बोलतील। गवई सरांना माझी पुन्हा एकदा सूचना आहे की आपण खुलं आणि प्रामाणिकपणानं मोकळं बोलावं, आपला अनुभव सांगावा किंवा काय अडचणी आल्या, काय त्रास झाला आमच्याकडून, कारण नियोजन करत असताना आमच्याकडून पण काही गलत्या झाल्या का किंवा त्या आम्हाला पुढच्या टूरमध्ये दुरुस्त करता येतील का, कारण आम्ही जवळपास गेल्या 18 वर्षापासून धम्मसहलीचं आयोजन करत असतो। तेव्हा जवळजवळ आम्हाला नियोजन तर आमच्या परीने आम्ही चांगल्या पद्धतीने करतो, परंतु होऊ शकते मनुष्य आहे, म्हणतात ना की मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे। तेव्हा प्रवासामध्ये आमच्याकडून किंवा काही गलत्या झाल्या असेल त्याही गलत्या आपण आम्हाला उघड कराव्या, सांगाव्या, जेणेकरून आम्हाला त्या पुढच्या टूरमध्ये दुरुस्त करता येतील। तर आदरणीय गवई सर या ठिकाणी स्टेजवर आलेले आहेत, आपण त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी श्रवण करूया। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या धम्मसहलीचे भंते प्रज्ञाबोधी महाथेरो यांना त्रिवार वंदन। आदरणीय भंतेजींच्या सहवासामध्ये 18 मे 2024 पासून मावसाळा औरंगाबाद येथून आम्ही सर्व श्रद्धावान उपासक सहलीसाठी निघालो। सहलीला बऱ्याच अशा बौद्ध स्थळांना मी ज्या ठिकाणी टिपणं काढली ते जवळपास 70 ते 72 धार्मिक बौद्ध स्थळांना भंतेजींनी त्या ठिकाणी नेऊन आम्हाला आपल्या बौद्ध संस्कृतीचं दर्शन घडवलं। ज्या भूमीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आम्ही फक्त पुस्तकामध्ये पालीमध्ये फक्त बुद्धांना ऐकून होतो, परंतु ही संधी फक्त आम्हाला आदरणीय पूजनीय भंतेजी यांच्यामुळे प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा मी वंदन करतो। आणि भंतेजी ज्या बौद्ध संस्कृतीचं महत्त्व तुम्ही आम्हाला सांगितलं ते निश्चित आम्ही फक्त आमच्यापर्यंत ते ठेवणार नाही, तर समाजातील लोकांपर्यंत ते ज्ञान तुम्ही जे आम्हाला सांगितलं ते लोकांपर्यंत निश्चितपणे देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। ज्या पाली भाषेमध्ये बौद्ध धर्म आपला सांगितलेला आहे, ज्या लुंबिनी वनामध्ये फक्त आम्ही पालीमध्ये ऐकलेलं होतं की गौतम बुद्धांचा जन्म हा या लुंबिनी वनामध्ये झालेला आहे, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन गौतम बुद्धांनी लावल्या त्या बोधिवृक्षाच्या खाली जाऊन त्या झाडाला जलदान करण्याचं भाग्य केवळ आणि केवळ या सहलीमुळेच आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं। ज्या जैतवनामध्ये फक्त आम्ही पालीमध्ये पुस्तकामध्ये इतिहासामध्ये आम्ही फक्त ऐकून होतो,
ते प्रत्यक्ष त्याचं दर्शन घडवण्याचं महान अशा प्रकारचं कार्य या सहलीच्या माध्यमातून भंतेजीच्या माध्यमातून आम्हाला ते लाभलं. त्यामुळे भंतेजीचे अनंत अशा प्रकारचे एक प्रकारे उपकार तर म्हणणार नाही, परंतु त्यांचं खऱ्या अर्थानं जे श्रेय आम्हाला ते लाभलेलं आहे. एकंदरीत 70 ते 72 ठिकाणी बौद्ध धार्मिक स्थळांना भंतेजींनी आम्हाला त्या ठिकाणी नेलं. त्या ठिकाणच्या विहारांची माहिती आम्हाला दिली. खरोखर आम्ही जे आमचं जे काय अल्पशा ज्ञान होतं त्या अल्पशा ज्ञानामध्ये खूप मोठी भर आम्हाला पडली. आणि निश्चितच आपल्या समाजासाठी आम्ही तर विद्यार्थ्यांना सांगतो, तर मुलांसाठी सुद्धा खूप मोठा ठेवा आज आम्ही या ठिकाणी या सहलीच्या माध्यमातून घेऊन चाललो आहे. आणि निश्चितपणे राहिला प्रश्न भंतेजींनी सांगितलं की तुम्ही खुल्या मनाने सांगा की आमचं जे नियोजन होतं ते कशा प्रकारचं होतं. अगदी जेवणापासून मी सांगतो तुम्हाला की भंतेजी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जेवणाच्या ठिकाणी स्वतः उभे राहायचे. त्यामुळे कोणालाच काही त्या ठिकाणी त्रास झाला नाही. जेवणही चांगल्या प्रकारचं, सगळ्यांना जेवण त्या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचं जेवण श्रीमती जे गायकवाडताई यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं जेवण आम्हाला दिलं. त्याचबरोबर आपल्या गाडीचे जे काही ड्रायव्हर आहेत अतिशय चांगल्या प्रकारे रात्री गाडी चालवली आहे. तुम्ही 12-13 घंटे त्यांनी गाडी चालवली, परंतु कुठेही आपल्याला कसल्याही प्रकारच्या स्पीड ब्रेकरवरती सुद्धा आपल्याला धक्का सुद्धा जाणवला नाही. अक्षरशः आपण त्या बसमध्ये आपण झोपून आलो. आणि हे सगळं जे काही घडलं असेल तर पूजनीय भंतेजींच्यामुळे घडलं. आणि म्हणून पुन्हा एकदा भंतेजीचे आभार मानतो, त्यांना त्रिवार अशा प्रकारचं वंदन करतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. या ठिकाणी आदरणीय अवचार सर या ठिकाणी 2 शब्द बोलणार आहेत. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव, संविधान निर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य आपले यश बोधिपालू भंते, यश प्रज्ञाबोधी भंतेजी यांना त्रिवार वंदन करून उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका गेल्या 18 एप्रिलपासून आपण या सहलीमध्ये सहभागी झालो. आणि या सहलीमध्ये खरोखर आपल्याला फक्त माहिती होतं पाली भाषेमध्ये. गवळी सरांनी सांगितलं की कोणत्या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला, कशा प्रकारे जन्म झाला, परंतु आपण सर्व भाग्यवान आहोत की आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ते अनुभवलं. आणि दुसरी गोष्ट सांगायची तर जेवणाच्या बाबतीमध्ये सुद्धा भंतेजी प्रत्यक्ष सर्वांचं जेवण झाल्यानंतर जेवत होते आणि सर्व पाहणी करत होते. त्याचबरोबर स्वयंपाक कसा आहे आमच्या या गायकवाडताई यांनी अतिशय सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे स्वयंपाक करून आम्हाला जेवण दिलेलं आहे. त्याचप्रकारे गवळी सरांनी सांगितलं की खरोखर आम्ही अगोदरच्या सहलीमध्ये होतो आणि आपल्या गाडीचे जे ड्रायव्हर आहेत, आम्ही बाकीच्या कधी गाडीमध्ये जातो तर ड्रायव्हर गाडी त्यांना व्यवस्थित चालवता येत नाही. आणि हे ड्रायव्हर आपले 18 तास 10 तास यांनी चांगल्या प्रकारे गाडी चालवली. पहिले ते सुरुवातीला एस टी महामंडळामध्ये होते, परंतु त्या ठिकाणी त्यांनी नोकरी सोडून आपली स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते गाडी चालवतात. आम्ही ठरवलं होतं की भंतेजीचं, ताईचं आणि ड्रायव्हरचं आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं, पण पुष्पगुच्छ उपलब्ध न झाल्यामुळे आम्ही स्वागत करू शकतो नाही. तर या ठिकाणी मी शब्दसुमनाने सर्वांचं भंतेजीचं, ताईचं आणि ड्रायव्हरचं स्वागत करतो. त्याचबरोबर आम्हाला माहिती आहे की सहलीमध्ये आम्ही शाळेच्या कॉलेजच्या सहली काढत होतो. त्या ठिकाणी एखाद्या मुलांनी जर काही हे केलं, वाईट वागला किंवा काही झालं तर आम्ही त्याला मारत होतो. परंतु या ठिकाणी इतके लोक सांभाळणं म्हणजे अतिशय जबाबदारीची गोष्ट आहे. सगळ्यांना सांभाळून आणणं, आले का नाही, ही फार मोठी जबाबदारी या ठिकाणी भंतेजींनी घेतलेली होती. आणि म्हणून मी या ठिकाणी परत भंतेजींना अभिवादन करून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सहलीचे आयोजक भंतेजी, उपासक उपासिका. भंतेजी यांनी औरंगाबाद येथून दिनांक 18
कार्तिक सुरुवात केली. नागपूर मागे आपण पर्याय केलं. UP NP जिथे बौद्धाची जास्त स्थळं आहेत त्या सर्व स्थळाला भेट दिली आणि प्रत्येक स्थळाला भेट त्यांनी बौद्धांबाबत माहिती सांगितली. तसेच दिल्ली, आग्रा येताना इकडं सांची या देखील आपण भेट दिली. याबद्दल भट्टेजीने आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि जे ज्यामध्ये काही बी झालं समजा थोडा चुका बी झाल्या असतात तर ते आपण त्या सोडून दिलेलं आहे आणि यापुढे भट्टेजीने जे चांगलं कार्य केलं आपण ते सर्वात त्याच्यापासून अभ्यर्थन करू. धन्यवाद. अच्छा.